मुंबईच्या मीरा रोडमधून मोठी बातमी समोर येते। नयानगर परिसरात पहाटे 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 4च्या सुमारास 2 वॉचमनवर हल्ला करण्यात आला। या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास राज्य ATS कडे सोपवण्यात आलाय। आरोपीची पार्श्वभूमी आणि हल्ल्यामागील नेमके कारणे तपासले जात आहेत। दरम्यान घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। आता हा केवळ गुन्हेगारी प्रकार आहे की यामागे मोठा कट आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव प्रदीप पटेल, विश्व हिंदू परिषद गौरक्षा सहप्रमुख आहे मी। याच्यात असा पण विषय निघू शकतो जसं की TCS मध्ये विषय निघालेला, कदाचित या गार्डला काही इन्फॉर्मेशन्स त्याच्या विरोधात भेटलेली असेल, ज्याच्यावरून पण त्यांचं काहीतरी भांडण झालेलं असू शकतं आणि त्याच्या विरोधामध्ये याने त्याला जीव घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो प्रकरण बाहेर नाही आला पाहिजे। कारण की हा व्यक्ती जर अमेरिकावरून परत येतोय म्हणजे हा कोणी छोटी मोठी व्यक्ती नाही आहे, हा इंटरनॅशनल लेवलला फिरलेली व्यक्ती आहे। आणि जेव्हा ATSची टीम इथे आली आहे या प्रकरणामध्ये, म्हणजे ATSची टीम अशीच येणार नाही, काही तरी मोठा प्रकरण आहे। जर छोटा मोठा प्रकरण असलं असतं तर मीरा भाईंदरची पोलीस आहे, त्याने त्या गोष्टीला सगळ्या व्यवस्थित तपासणी केली असती। आणि आज जर ATSने याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मोठा प्रकरण आहे आणि आतंकवादी कुठे ना कुठे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्यामुळे आज ATSची टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे आणि त्या प्रकरणाला पूर्णपणे दाबण्यासाठी याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यक्ती वाचलेला आहे। तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला पुढे जर त्याला इन्फ्लुएन्स नाही केलं तर खरी घटना सगळ्यांच्या समोर येईल। माझं नाव दुर्गेश गणेश जयस्वाल आहे, बजरंग दल भाईंदर जिल्हा सहसंयोजक अशी दायित्व आहे माझ्याकडे। काय सांगशील? विषय असा आहे की आम्हाला जे माहीत पडलं आहे, तो जो ज्यांनी वार केलं आहे, ज्या मुस्लिम व्यक्तीने वार केला आहे हिंदू भावांवरती, तो अमेरिकावरून रिटर्न आहे। 2019 साली तो भारतामध्ये परत आला होता आणि सध्या तो केमिस्ट्रीचं ऑनलाईन कोचिंग देतो पोरांना आणि पोरींना। मेरा नाम पंकज चंद्रशेखर मिश्रा है। मैं कार्यकर्ता हूँ एक हिंदू समाज का, और मेरी मांग यही है कि जो पहलगाम में हमला हुआ, उस हमले से प्रेरित होकर ये हमला हुआ है मीरा रोड नयानगर में, तो इसमें कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई हो और जो जिसने भी ये किया उसका इनकाउंटर हो। हमारी मांग यही है, अगर ये इनकाउंटर नहीं होता या कार्रवाई नहीं होती सख्त, तो हिंदू समाज पूरा मीरा रोड बंद करेगा, पूरा मीरा रोड में जगह जगह पर प्रदर्शन करेगा हिंदू समाज, अगर कार्रवाई कड़ी नहीं होती है तो।